नमस्कार. मी जलील पठाण. गप्पा गोष्टी या सदरामध्ये मी आपलं स्वागत करतो. खरं तर गप्पा गोष्टीचे बाकीचे 3-4 एपिसोड आपण बघितले असतील. वेगळा विषय होते, ते वेगवेगळे विषय होते. परंतु आज मी जो विषय घेऊन आलेलो आहे तो अत्यंत वेगळा आणि सबंध औसा मतदारसंघाला एक वेगळी कलाटणी देणारा हा निर्णय आहे. हा विषय आहे. तो विषय म्हणजे आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतला जलसमृद्ध औसा हे अभियान आहे. खरं तर शेतरस्त्याचं अभियान त्यांनी राबवलं आणि औसा मतदारसंघामध्ये सुमारे 1,500 किलोमीटरचे शेतरस्ते त्यांनी तयार केले. शेतरस्त्याचा हा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ पाडला. सबंध महाराष्ट्रातनं या अभियानाची चर्चा झाली आणि हे पाहण्यासाठी लोक औशाला आले. आणि नुसतं महाराष्ट्रातच नाही तर आजूबाजूच्या देशातल्या अनेक राज्यांनी सुद्धा की हे अभियान राबवलं कसं याचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या टीम पाठवल्या. आता त्याच्या पुढचा भाग औसा तालुका हा जलसमृद्ध करायचा आहे. जलसमृद्ध म्हणजे काय की औसा तालुक्यामध्ये अत्यंत पर्जन्यमान अत्यंत कमी आहे. जेवढा पाऊस पडतो तेवढा प्रत्येक पाण्याचा थेंब हा मातीमध्ये मुरवायचा. त्याच्यासाठी वाहून जाणारं पाणी अडवायचं असेल तर त्याला एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा लागतो आणि तो नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी आमदार अभिमन्यू पवारांनी अनेक तज्ज्ञांशी मार्गदर्शन घेतलं, अनेक तज्ज्ञांची मदत घेतली. क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून घेतला आणि आज आपण उभे आहोत कवळी, औसा तालुक्यातल्या कवळी हिप्परगा या गावी. या गावाचं मला वाटतं सरपंच हे या अभियानाचे नोडल आहेत सदाशिव जोगदंड. हे मूळचे आपल्या तालुक्यातल्या औसा तालुक्यातल्या याकतपूरचे आहेत. एक अत्यंत हुशार आणि प्रामाणिक माणूस म्हणून संबोधले जातात. तर अभिमन्यू पवारांनी यांच्यावर या अभियानाची जबाबदारी सोपवलेली आहे. सरपंच साहेब, या अभियानाबद्दल मला जरा थोडक्यात सांगा की काय आहे नेमकं जलसमृद्ध औसा अभियान काय आहे? सर्वप्रथम नमस्कार. आज मी आपल्या सगळ्या समोर इथं आज कवळी गावामध्ये थांबलेलो आहे. मी माझ्या स्वतःला भाग्यशाली समजतो की माननीय अभिमन्यू भैयासाहेबांनी मला ही जबाबदारी दिली आणि तालुक्यामध्ये आपल्याला हा तालुका जलसमृद्ध करायचा आहे आणि जलसमृद्ध करायचा असेल तर त्यासाठी जी काही आखणी करायची आहे, जे काही आपल्याला त्याचं मार्गदर्शन लागणार आहे, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या सर्वांना तालुक्यातील तालुकावासी शेतकऱ्यांचं समर्थन घेऊन हे अभियान आपल्याला पुढे नेण्यासाठी माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे. आणि मी पूर्ण आता आज कवळीमध्ये आहे. गावकऱ्यांचं सहकार्य आम्हाला चांगलं लाभत आहे. साहेब, ज्यावेळेस आम्ही हे अभियान चालू केलं मागच्या ऑगस्टमध्ये, या कार्यक्रमाचं अभियानाचं उद्घाटन झालं. सर्वप्रथम या कार्यक्रमाचं उद्घाटन करते वेळेस या कार्यक्रमाचे आमचे समितीचे अध्यक्ष म्हणून जलतज्ञ माजी न्यायमूर्ती श्री अंबादासजी जोशी साहेब यांच्या नेतृत्वात हे आम्ही काम करत आहेत. मला वाटतं ही कार्यशाळा आपल्या विजय मंगल कार्यालयामध्ये झाली झाली होती, बरोबर? आणि त्यानंतर सगळ्यात पहिला आम्ही तालुक्यामधील जेवढे गावं आपले पाण्यासाठी जे काही पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईग्रस्त आहेत त्या गावाची आम्ही यादी घेतली. जोशी साहेब, आम्ही पूर्ण गावोगाव बैठका घेऊन त्यांचं गावाचं आम्ही एक त्यांचं निदान केलं की बाबा त्या गावांना पाण्याची गरज आहे का, किंवा लोकांची मानसिकता कशी आहे, कामाबद्दल सकारात्मक आहेत का, या सगळ्या गोष्टीचं आम्ही बैठका घेऊन त्याचं नियोजन केलं. पूर्ण जवळपास 36 गावामध्ये आम्ही ह्या बैठका घेतल्या आणि त्यामधून आम्ही एक क्रमवारी दिली किंवा जिथं सरपंच सक्षम आहेत, गावकरी त्यांच्या मागे आहेत, नेतृत्व चांगलं आहे, तसंच भौगोलिक दृष्ट्या त्या गावामध्ये पाण्याची गरज आहे. आपल्याला त्या गावामध्ये एका पिकापासून 2 पिकं कसं घेता येईल, जिथं 2 पिकं तिथं 3 कसं घेता येईल, किंवा बारमाही आपल्याला शेती कशी करता येईल, यासाठी आपण हे उद्दिष्ट समोर ठेवून हे अभियान राबवत आहोत. आम्ही आमदार साहेबांचे एवढे म्हणजे गावकरी खूप सकारात्मक आहेत त्यांच्या कामाबद्दल. कारण मागच्या काळामध्ये त्यांनी रस्त्याबद्दल जे काम केलं, ज्याला कोणीही हात लावत नव्हतं. कारण शेतरस्ते हा एवढा किचकट विषय होता की तो अशक्य होता. परंतु माननीय आमदार साहेबांनी तो मार्गी लावला आणि आज त्यांच्याच नेतृत्वात किंवा त्यांच्या अनुभवातून आपल्या राज्याला एक नवीन पॅटर्न बळीराजा पाणंदमुक्त शेतरस्ते हे अभियान किंवा योजना आलेली आहे. आणि आत्ता साहेबांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये हे अभियान जलसमृद्ध औसा अभियान हे हाती घेतलेलं आहे. जोगदंड साहेब, मला एक कळत नाही आमदार साहेबांचं, त्यांना आग्या माळ उठवायचा लय नाद आहे का?
साहेबांचं एक मानसिकता आहे की जे लोकांना पाहिजे किंवा लोकांची जी गरज आहे हं. ते आपण देणं. त्याच्यामध्ये किती म्हणजे अडथळे आहेत किंवा किती संघर्ष आहे त्याचा साहेब कधी कारण विचार करत कारण नाहीत. कारण त्याचं एक कारण सांगतो मी तुम्हाला. जेव्हा शेत रस्त्याचा विषय त्यांनी त्यांच्या हातावर घेतला होता, हो, हो, हो. त्यांना त्यांच्या जवळच्याच हो, माणसांनी त्यांनी सुभाष काकांनी सांगितले आमचे होते, नेते आहेत की त्यांनी. कशाला साहेब ही आग्या मळ उठवाला तुम्ही बिनकामाचं उगा अंगावर घ्यायला हो." पण आमदार साहेबांना अशा आव्हानात्मक गोष्टीमध्ये जास्त रस आहे. त्याचं त्याचं कारण मला असं वाटतंय, की सुरुवातीला अवघड वाटणारी गोष्ट हे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ही लाभदायक असते. सुरुवातीच्या काळामध्ये थोडं कष्ट घ्यावे लागतील तर चालतील. कारण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या आमदारकीच्या काळापुरताच त्याचा संबंध नसतो. तर एक लोकप्रतिनिधी येणाऱ्या अनेक पिढ्या नीट घडवत असतो. बरोबर. जर लोकप्रतिनिधी चांगला असला आता तर. साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर साहेब हे खूप दूरदृष्टी नेता आहेत. तसं तर मूळ आणखी त्यांच्यामध्ये कार्यकर्ता हा गुण हा खूप अजून गेलेला नाही कार्यकर्ता खूप नाही म्हणजे गेलेला अवगत त्याचा. झालेला गुण आहे कार्यकर्ता हो, म्हणून. हो, हो. आणि जास्तीत जास्त कार्यकर्ता अंगात असल्यामुळं साहेब कधी नेतेगिरी करत नाहीत. परंतु एक सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य गरजू असेल, अंत्योदयापर्यंत जो काही उद्देश आहे प्रत्येक योजनेचा आणि शेतकऱ्यासाठी शेतरस्ते विषय असेल किंवा जलसमृद्धी अभियान असेल, हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण शेतीपूरक व्यवसाय सुधारायचा असेल तर आपल्याला शेतरस्ते पाहिजे, पाणी पाहिजे. आपल्याला जर रोजगार पाहिजे असेल तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणून मूलभूत ज्या काही गरजा आहेत शेतकऱ्यासाठी, ग्रामीण भागासाठी त्याला साहेबांनी हात लावलेला आहे. हे क्षेत्र जलसमृद्ध औसा अभियानाची पुढी कोण सुटली साहेबांच्या डोक्यामध्ये हा किडा कोणी सोडला? आता मूळ उद्देश ज्यावेळेस आपण विधानसभेच्या इलेक्शनला जाल 2024च्या त्यावेळेस मी असेल, संतोष आप्पा असतील, जे काही साहेबांची जवळची टीम आहे, यांच्याकडे ज्यावेळेस यंत्रणा दिल्या होत्या, की बाबा आपल्याला मागच्या 5 वर्षात काय केले आणि पुढच्या 5 वर्षात काय करायचे. त्यावेळेस हा विषय निघाला होता आणि साहेबांनी सांगितले होते, की आपल्याला पुढच्या वेळेस मागच्या वेळेस आपण शेतरस्त्यासाठी काम केलं, विद्युतसाठी काम केलं, शेतीतील हो, विद्युतसाठी वीज म्हणजे आपण सोलार असेल, पवनचक्की असतील याचं जाळं तयार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अनेक सबस्टेशन पण उभा सबस्टेशन राहिले. केले, हं. परत आपले ट्रान्सफॉर्मर भरपूर हो, वाढवले. हो, 63चे हो. 100 केले, 100चे 200 केले हं. आणि त्यांनी ठरवले होते, की शेतकऱ्यासाठी रस्ते, पाणी आणि वीज ह्या 3 गोष्टी पाहिजे आणि ह्या 3 गोष्टी जर आपण शेतकऱ्याला दिलो, तर शेतकऱ्या एवढा राजा माणूस कोणीही नाही आणि ते देण्यासाठी साहेब हे प्रयत्न करत आहेत. पहिल्या टर्ममध्ये आपण त्या 2 गोष्टी दिल्या होत्या, परंतु पाण्यासाठी काम कमी झालं होतं. पण त्याचं कारणही तसंच आहे. कारण साहेब नौके होते, याला पैसा भरपूर लागणार होता. हं, हं, हं. शेतरस्त्यासाठी समजा त्यांनी स्वतःचा आमदार निधी दिला, सहभाग भेटला. परंतु यावेळेस आपल्याला म्हणजे वाढवायचं झालं पाणी पुरवठा, साठा, तर आपल्याला जास्तीत जास्त निधी लागते आणि त्या अनुषंगाने निधीची व्यवस्था कशी करायला लागले तुम्ही? आता आज रोजी आम्ही हे जे कामं होत आहेत, त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह फाउंडेशन जे की आमचे युवा नेते ॲडव्होकेट परिषदजी पवार साहेब हे त्यांचे अध्यक्ष आहेत. हं, हं, हं. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हे जलसमृद्धी अभियान क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि टाटा मोटार्स यांच्या माध्यमातून पुढे नेत आहोत. आणि निधी जो आहे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक जे बी मोठे हे व्यापारी असतील किंवा शासकीय यंत्रणा उद्योजक असतील, असतील. उद्योजक असतील, त्यांना जाऊन भेटणे, CSR फंडसाठी मागणी करणे. हं, काही योजना अशा आहेत की जे शासनाच्या निधीतूनही करता येतील. हं, हं, हं. आता आपण हे जे काम बघताय आपण, ते जलसंधारण विभागाच्या अंतर्गत करत आहोत. त्याचं क्रिएटिव्हच्या नावावरच काही निधी भेटत आहे. पण त्याला मर्यादा मर्यादा आहेत. आहेत. खूप शासनाच्या मर्यादा जे काही त्यांच्या जे नियमाच्या क्रायटेरिया आहे हो. तो त्या क्रायटेरियानं काहीच वाकडं होत नाही हां, यांचं. जर आपल्याला पूरक कामं चांगले करायचे असेल तर जास्तीत जास्त कामं होणं गरजेचं आहे. हं, हं. याच्या अगोदर आपल्या तालुक्यामध्ये सुरेश खानापूरकर जे की जलतज्ञ आहेत, त्यांनी एक शिरपूर पॅटर्न तयार केले. त्यांनी हं, पण हं, आपल्याला इथं भेट दिली. कवडी गावामध्ये आले होते. हं, हं. त्यावेळेस त्यांनी सांगितले होते, की आपल्याला जर हे कामं करायची असतील, आपल्याला जर तालुका दुष्काळमुक्त करायचा असेल, तर आपल्याला ओढ्याची, नाल्याची रुंदी कमीत कमी 100 फूट हं, आणि खोली कमीत कमी 30 फूट हं. एवढी घ्या, असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु आपण आपली इथली भौगोलिक दृष्टी बघितलं, शेतकऱ्याची मानसिकता बघितली, तर आज आपण 10 फुटाच्या नाल्याहून 30 फूट, 35 फूट, कुठं 50-100 फूटही केलेलं आहे 1-2 ठिकाणी. हं. परंतु शेतकरी जसा आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या कामं करत आहोत. 100% मी आता येत असताना बघितलं. मला वाटतं 2-3 किलोमीटर, 3-4 जवळपास किलोमीटरच्या झालेलं आसपास काम झालंय. हो. अख्खा कवळी गावाला असा वळसा घातलाय हो. या ह्यानं तुमच्या या कामानं. हो. आणि एवढं खूप सुंदर काम होतंय. याच्यामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट केलेली आहे,
जिथं निब्बर लागलं तिथं अजून फोडून ब्रेकरनं वगैरे ब्रेकरनं फोडून, मी आता बघितलं ब्रेकरचं काम चालू आहे, तिथं मऊ लागेपर्यंत तुम्ही तिथं सोडताय. म्हणजे पाण्याचा जो काही साठा झालेला आहे तो परत जमिनीत मुरला पाहिजे. 100% सरपंच पण आपल्या सोबत आहेत. सरपंच, काय वाटतंय ह्या अभियानाबद्दल? तुमच्या गावाच्या संदर्भात तुमच्या गावाची निवड केली त्यांनी आणि त्याच्यामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात 1 नंबरचं काम औसा तालुक्यामध्ये तुमच्या गावात होतंय. काय वाटतं एक सरपंच म्हणून तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार, मी नेताजी लहू जगताप, राहणार कोळी, तालुका औसा. खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आमचं गाव एक नाथ महाराजांचं आशीर्वाद असलेलं गाव आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला साहेबांनी या ठिकाणी पहिल्याच टप्प्यामध्ये निवडलं आणि पहिल्या टप्प्याचं काम जर आम्हाला बघायला गेलं तर ह्या कामाला उशीर होऊन देखील काम इतकं छान पद्धतीनं काम झालंय की प्रत्येक शेतकऱ्यांची मानसिकता आणि त्यांनी केलेलं सहकार्य त्या सर्वांच्या माध्यमातून आता आम्ही या कामामध्ये काय केलं की साईडची जी काळी माती होती ते काळी माती उचलली, आतली काळी माती उचलली आणि शेतकऱ्यांची अनेक शेतकऱ्यांना कोणी 400-500 ट्रिप ट्रॅक्टरची माती टाकून एकर जमीन त्यांनी काळ्या करून घेतल्या. ते बी अवघ्या 10-5 हजार रुपयाच्या आसपास किंमत त्यांना लागली. सुपीक झाल्या त्या जमिनी. ज्या पिकत नव्हत्या त्या आज पिकण्यासाठी तयार झाल्या. हो, हो. हे साहेबांच्या माध्यमातून झाले. आणि आता आपण या ठिकाणी बघतो की हे नरम मुरुम उतरे आहे. काही ठिकाणी हार्ड मुरुम लागलाय. त्या हार्ड मुरुम लोकांनी बाजूला घेऊन जाऊन त्याचे रस्ते तयार करून घेतले. आणि काही शेतकऱ्यांनी तर असं केलंय की याच्या साईडला त्या सिटीला जायला रस्ताच नव्हता. त्यांची अर्धा एकर, पाऊण एकर जमीन, एकरभर जमीन, पण त्या सिटीमध्ये त्यांना पाऊल ठेवता येत नव्हतं. बरोबर. जर जायचं म्हणलं तर ते वाहन घेऊन जाता येणार त्यांना, मग बैलावरती जायचं. मग त्यांनी आता काय केलं की बाबा तिथून रस्ताच बनवून घेतलाय त्यांनी. असा की हार्ड मुरमाचा रस्ता, काळी माती टाकून जमीन तयार, म्हणजे काळ्या मातीनं जमिनी सुपीक झाल्या सुपीक झाल्या आणि हार्ड मुरुमानं रस्ता रस्ते झाले. हां. तर दुहेरी फायदा आहे. बरोबर आहे. 100% आज कवळी आणि आज आपण बघू शकता की याच नाल्यामध्ये इतकं पाणी उभारलं होतं की हे नाला गच्च भरला होता. जे की पहिला मृग नक्षत्राचा पहिला पाऊस पडला होता आणि हा नाला पूर्ण भरला होता. हे भरलेलं पाणी जागेवर गेलंय त्याचं. आणि ह्या शेतकऱ्यांचा असा रिझल्ट आहे साईडच्या की यांचे जे बंद पडलेले बोर होते ते लगेच चालायला चालू झाले. बरोबर मग पहिला पावसातलं हे उदाहरण आहे. माझं तर असं म्हणणं आहे की एक बार जर हे नाले भरले, एक बार तर आमचं पूर्ण वर्ष जाणेपर्यंत आम्हाला पाणी कमी पडणार नाही. नक्कीच 100% यावर्षी पावसाळा अत्यंत कमी आहे. हो, शेतकरी अत्यंत धास्तावलेला आहे आणि पावसाचं जेवढं बी आता पुढं पाऊस होईल, आपल्याकडे परतीचा पाऊस जरा चांगला होतो असा समज आहे आपला. शेवटी निसर्ग आहे, तो काय परतीचा पाऊस पदरात टाकेल न टाकेल माहित नाही. मात्र आपल्या हातात एवढं आहे की पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब आपण जर तो अडवला आणि जमिनीत मुरवला तर आहे एवढा पाऊस सुद्धा आपणाला समाधान देणारा ठरेल. त्याचं कारण असं आहे की वाहून जाणारं पाणी जर आपण जिथल्या तिथं जर आपण अडवलो आणि ते पाणी जर जमिनीत मुरवलं तर आपल्या बंद पडलेल्या विहिरी असतील, कूपनलिका असतील, बोर असतील, काय असेल त्यांना पाणी बारामाही पाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे आमदार अभिमन्यू पवारांचा आपण गेल्या वर्षी बघितलंय इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता हो की नदी नाल्याला पूर हे आला. हे हे जर अभियान गेल्या वर्षी राबलं असतं तर आज आज आम्हाला पाणी कमी पडलं नसतं. पडलं नसतं. कारण आज आपण बघतोय की लाखो लिटर बसायचे एक टप्पे आहेत आपले. होय होय हे टप्पे तर इथं पाणी थांबून राहणार आहे हम्म. आणि हे थांबल्यानंतर एक्स्ट्रा ओव्हर झालेलं पाणी खाली जाणार आहे आणि प्रत्येक पावसामध्ये प्रत्येक पल्ल्याला थेंब अगोदर आडला जाणार आहे आणि याच्यापेक्षा जास्त झाला तर तो बाहेर जाणार आहे. मग याच्याहून असंच सांगता येते आम्हाला की बाबा हे पाणी जर थांबलं तर आम्हाला पाणी इथून पुढे कमी पडणार नाही. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही साहेबांच्या माध्यमातून जलतारा राबवणार आहोत की ते संपूर्ण गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एकरामध्ये एक जलतारा आहे. आणि आज असं वाटतं की आम्हाला गेल्या वर्षी परिस्थिती बघता इतका पाऊस पडून देखील आमच्या शेतीला पाणी कमी पडतंय. तर आज प्रत्येक शेतकरी हा जलताऱ्यासाठी देखील तयार झालेला आहे. नक्कीच 100% आमदार अभिमन्यू पवारांच्या या अभियानामुळं औसा तालुका, औसा मतदारसंघ हा जल समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये राजकारण नाही. कुणाला राजकारण करायचं असेल त्यांनी खुशाल करावं. कारण आज ह्या अभियानाचा फायदा
मला होणार आहे, तुम्हाला होणार आहे, आपल्या सर्वांनाच पुढच्या होणार. पिढीला होणार आहे. याच्यामध्ये ते राजकारण काय करतेत असं मला नाही वाटत. जर कुणाला राजकारण करतेत असं वाटत असेल तर मी समजेन की त्यांना कावीळ झाली. राजकारणाच्या ठिकाणी जर समाजाच्या आणि पुढच्या पिढीच्या चांगल्यासाठी जर एखादा अभियान राबवत असतील तर 100% एक माणूस म्हणून त्या अभियानाचं स्वागत करणं हे आपलं काम आहे. आणि अतिशय उत्तम काम या कवळी हिप्परगा या गावामध्ये चाललेलं आहे. आणि 100% याचा येणाऱ्या काळामध्ये आपणाला चांगला फायदा झालेला असेल. हा भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. नमस्कार.